नमस्कार मित्रांनो. तर आज आपण मित्रांनो पाहणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल क्लास 10 चा चॅप्टर मित्रांनो लेक्चर नंबर दुसरा घेणार आहोत मित्रांनो. लेक्चर नंबर 1 आपण घेतलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे लेक्चर नंबर 2 मध्ये मित्रांनो आपण 6 7 8 प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काही गणित पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काही झालं तर पाहूया, ते पण घेऊयात. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये मित्रांनो लेक्चर नंबर 1 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण किती पाच गणित घेतलेले. आता हे 6व्या पासून सुरू करूयात. सो माय नेम इज गंगा प्रसाद धोंगडे, मेंटर ऑफ धोंगडे कोचिंग क्लासेस. धोंगडे कोचिंग क्लासेस या YouTube चॅनल मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो, 6वा क्वेश्चन आहे. क्वेश्चन घ्या इकडं. क्वेश्चन काय, 1/3 हे थोडा बघा, क्वेश्चन बाहेर आहे बघा, लक्ष द्या. 1/3 x + y इज इक्वल टू 10/3 हे फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे. दुसरं कोणतं इक्वेशन आहे, 2x + 1/4 y इज इक्वल टू 11/4 हे दुसरं इक्वेशन दिलेले आहे. बरोबर आहे. हे दोन इक्वेशन मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत. आपला फॉर्म काय मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याचा जनरल फॉर्म काय मित्रांनो, ax + by + c = 0 इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बरोबर आहे. आपला जनरल फॉर्म काय आहे, ax + by + c = 0. या मित्रांनो आपला काय जनरल फॉर्म आहे. बरोबर आहे. आता जनरल फॉर्म मध्ये आहेत का मित्रांनो दोन इक्वेशन आहे. जर जनरल फॉर्म मध्ये नसले तर याला आपण जनरल फॉर्म मध्ये करून घेऊयात, नंतर आपण इक्वेशन सोडूयात. बरोबर आहे. याला कसं करायचं जनरल फॉर्म मध्ये, बरोबर आहे. घ्या आता जनरल फॉर्म मध्ये कसं करायचं. आता काय 1/3x बरोबर आहे. 1/3x + y = 10/3 हे फर्स्ट इक्वेशन आहे. आता याला कसं करायचं, लक्ष द्या. 1/3 आता हे 3 उडवायचं आपल्याला. आता हे डिनॉमिनेटर मध्ये हे 3 उडवायचे. कसे उडवायचे, लक्ष द्या पहिले लक्ष द्या. याला 3 न मल्टिप्लाय करून टाकायचं. ह्या x च्या टर्मला 3 न मल्टिप्लाय झालेलं आहे. आता y च्या याला 3 × y बरोबर आहे. आता याला पण सोडता येत नाही मित्रांनो. जेव्हा आपण आहे की नाही या साईडला कोणते बी, हे बरोबरच्या साईडला लक्ष द्या, हे जेव्हा बरोबरचं साईन येईल त्याच्या कोणत्याही साईडला आपण जर कोणत्या संख्येला जर मल्टिप्लाय कोणत्या संख्येने करत असेल तर या बरोबरच्या ह्याही साईडला मित्रांनो कोणत्या राईट साईडला पण आपल्याला त्याच संख्येला मल्टिप्लाय करावं लागेल. आता कसं, आता 10/3 ला ना 3 न मल्टिप्लाय करून टाका, झालेलं आहे. आता तसं आता याला कसं करायचं, 3 गेट कॅन्सल. आपले 3 उडवलेले आहेत मित्रांनो आपल्या डिनॉमिनेटर मधले. बरोबर आहे. आता पुढं काय करायचं, लक्ष द्या. आता काही नाही म्हणजे काय, तर x प्लसला प्लस 3 × y 3y बरोबर आहे. आता हे डिनॉमिनेटर मधले 3 कटले आणि इथं मल्टिप्लाय मध्ये 3 कटले डिनॉमिनेटर मधले कटले. आपल्याला इथं काय पाहिजे होतं, फक्त डिनॉमिनेटर मध्ये एक भेटलेला आहे. आता पुढे चला, कटलेले. आता इथं काय घ्या, 10 घेतलं. हे भेटलं आपल्याला तिसरं इक्वेशन. भेटला का, चला. आता इथं दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय मित्रांनो, 1/4 आपल्याला 4 आहे, 4 नकोय आपल्याला. बरोबर आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे, 1 पाहिजे. घ्या चौथं इक्वेशन घ्या, त्याला बाजूला घ्या. चला, 2x + 1/4y = 11/4 बरोबर. आता हे 4 याला मित्रांनो आपल्याला कट करायचे. कसं करायचं, याला 4 न गुणाकार करून टाका, याला 4 न मल्टिप्लाय करून टाका. केलं. आता काय करायचं, 2x आहे याला × 4 करायचं. 2x × 4 + 1/4 × 4 y ला y जशास तसं ते मल्टिप्लाय मध्ये येऊन जाते. हे इज टू जर आपण मित्रांनो या च्या ह्या साईडला कोणत्याही संख्येला जर आपण गुणाकार करत असेल, जर राईट साईडला मित्रांनो त्या संख्येला आहे की नाही त्या संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. आता इकडे आपण 4 न मल्टिप्लाय केलेले आहे. आता मित्रांनो बरोबरच्या साईनच्या तिकडल्या साईडला पण 4 न मल्टिप्लाय करायचं. 11/4 × 4 बरोबर आहे. आता आन्सर काय ते लिहा. 2 × 4 8x बरोबर. प्लसला प्लस 4 गेट कॅन्सल. काय भेटलेले y इज इक्वल टू 11/4 4 गेट कॅन्सल 11 भेटलेले. हे किती इक्वेशन झालं, चौथं इक्वेशन. तिसरं आणि चौथं हे आपले दोन इक्वेशन भेटलेले आहेत मित्रांनो लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये. आपल्या लिनियर इक्वेशनचा फॉर्म काय आहे, ax + by + c = 0 हे आपल्या लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे मित्रांनो. हे दोन इक्वेशन आपले जनरल फॉर्म मध्ये आले का, यस करेक्ट. आता पुढं काय करायचं, तिसरं इक्वेशन काय आपलं, x + 3y = 10 बरोबर आहे. तिसरं इक्वेशन. आता x चा कोएफिशियंट किती आहे मित्रांनो, 1 बरोबर आहे. आता y चा कोएफिशियंट किती, 3
हे झालं तिसऱ्या इक्वेशन मध्ये. आता चौथ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे 8 आहे, y चा कोएफिशियंट किती आहे 1 आहे. तर मित्रांनो लक्ष द्या काय इथं y चा कोएफिशियंट किती आहे 3 आणि y चा इथं y चा दुसऱ्या चौथ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट किती आहे 1. जर आपल्याला मित्रांनो या जनरल फॉर्म मध्ये जर सोडवायचं असेल, आता हे लिनियर इक्वेशन आहे, सायमल्टेनियस इक्वेशन जर सोडवायचं असेल तर आपल्याला कोणत्याही व्हेरिएबलचं म्हणजे कोणते व्हेरिएबल आहेत y किंवा x या दोघांपैकी कोणते तरी आपल्याला व्हेरिएबल मित्रांनो सेम करावं लागेल, त्याचा कोएफिशियंट आपल्याला सेम करावं लागेल. सेम असेल कोएफिशियंट ते काय होते मित्रांनो कट होते. बरोबर आहे. आता याचा कोएफिशियंट किती आहे इथे 3 आहे तिसऱ्या इक्वेशन मध्ये. आता चौथ्या इक्वेशन मध्ये त्याला आता कोएफिशियंट सेम करून घ्या. कसं करायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 4. कसं इकडे लक्ष द्या. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 3. चौथ्या इक्वेशनला मित्रांनो कितीने गुणाकार करायचा 3 न. बरोबर आहे. चौथं इक्वेशन लिहून घ्या 8x + y = 4. बरोबर आहे. आता याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 3 न. म्हणजे 3 8 24x 24 ला 24 प्लस ला प्लस 3 × y 3y. बरोबर आहे. 11 × 3 11 3 33. जास्त इंग्लिश हाडायचे नाही. चला किती पाचवं इक्वेशन भेटलेले. आता तिसरं आणि पाचवं इक्वेशन मित्रांनो y आपला कोएफिशियंट सेम झालेला आहे. बरोबर आहे. हे y कोएफिशियंट 3 3 करेक्ट आहे. आता काय करायचं लक्ष द्या इकडं. आता लक्ष द्या काय करायचं ही दोन इक्वेशन लिहून घ्या पण याचे साइन कसे आहेत मित्रांनो. जर कोएफिशियंट व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत तर बरोबर आहे 3 3. याचे साइन काय आहेत सेम आहेत प्लस प्लस. मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो साइन जर सेम असतील तर काय करायचं सबट्रॅक्शन. बरोबर आहे. आता सबट्रॅक्शन करून घ्या. कसं करायचं लक्ष द्या इकडं. मग सबट्रॅक्ट इक्वेशन कितव्या मधून 5 फ्रॉम म्हणजे पाचव्या मधून कितवं तिसरं. बरोबर आहे. पाचवं इक्वेशन लिहून घ्या काय आहे 24x + 3y = 33. बरोबर आहे. आता इथे तिसरं इक्वेशन काय आहे x + 3y = 10 आहे. बरोबर आहे. आता इथे द्या मी सांगितलं होतं मित्रांनो सबट्रॅक्शन करता वेळेस की नाही त्यांचे सर्व साइन चेंज करावं लागतात. साइन चेंज करावं लागतात. बरोबर आहे. इथं प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस. बरोबर आहे. प्लस मायनस गेट कॅन्सल. बरोबर आहे. आता 24 मधून 1 गेला. आता x चा कोएफिशियंट तुम्ही म्हणता 1 कुठं आहे पण काही नसते म्हणजे 1 असते. 24 मधून 1 गेला 23x. बरोबर आहे. प्लस मायनस गेट कॅन्सल झाले. बरोबरला बरोबर. 33 मधून 10 गेले किती 33 मधून 10 गेले किती 23. बरोबर आहे. x ला x = 23/23. इथं मल्टिप्लाय मध्ये डिव्हिजन मध्ये आलं. बरोबर आहे. आता 23 मधून इथं भागाकार करायचा. भागाकार कसं तर 23/23 = 1 म्हणजे x = काय आलं मित्रांनो 1. बरोबर आहे. आता x ची व्हॅल्यू मित्रांनो कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवून टाका तर आपण ठेवून टाकू मित्रांनो पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 3 मध्ये. म्हणजे तिसऱ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो आपण x ची व्हॅल्यू ठेवून टाकू. तिसरं इक्वेशन काय आहे x + 3y = 10. बरोबर आहे. x काय 1 प्लस ला प्लस 3y = 10. बरोबर आहे. 3y = 10 - 1. इथं प्लसचा इकडे गेला मायनस. बरोबर आहे. 3y 10 मधून 1 गेला 9 तर y = 9/3. 3 3 9 तर y = काय आलं 3. म्हणजे सोल्युशन काय आलं मित्रांनो x, y काय आलं 1,3 झालेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्क्रीनशॉट किंवा तुम्ही मित्रांनो नोट करून घेऊ शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय हे घ्या सोपाच आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन 99x + 101y = किती आहे 499. दुसरं इक्वेशन काय 101x + 99y = 501. पेजेस नंबर 5 काढा मित्रांनो पुस्तकात लक्ष द्या. दोन इक्वेशन झालेले मी सांगितलं होतं मित्रांनो लेक्चर नंबर 1 मध्ये जर x y चे कोएफिशियंट मित्रांनो काय
काय म्हणलं लक्ष द्या, एक्स वाय चे कोएफिशियंट जर सेम असतील क्रॉस मध्ये, कसे जर क्रॉस मध्ये जर सेम असतील तर एक वेळेस काय करायचं, एक वेळेस ऍडिशन करायची, दुसऱ्या वेळेस काय करायचं, सबट्रॅक्शन करायची. करा मग कसं करायचं लक्ष द्या मग. बरोबर आहे. एक वेळेस ऍडिशन करून घ्या. ऍडिशन 99 प्लस 101 किती होतात 200 म्हणजे 200x. बरोबर आहे. प्लस ला प्लस 101 प्लस 99 किती होतात 200. 200 y ला y जशास तसं. हा 501 प्लस 499 501 प्लस 499 किती आहे 1000. बरोबर आहे. आता एवढं मोठं आलेलं आहे मित्रांनो इक्वेशन आपलं, तर हे जमन काय मित्रांनो आपल्याला जमतंय. न जमायला काय जमते, पण कसं हे लय अवघड जाते. म्हणून याला काय करू आपण सोपं करू. सोपं कसं करायचं लक्ष द्या. मग डिवायडेड बाय, याला जर मित्रांनो आपण 200 ने केलं तर काय भेटन 200 वी गेट डायरेक्टच. ठीक आहे. आता याला 200 ने केलं तर 200 200 गेट कॅन्सल, 200 200 गेट कॅन्सल. आता लक्ष द्या काय येईल मग x प्लस वाय इज इक्वल टू, इथं 200 ने केलं तर 2 पंचे 10 म्हणजे किती येईल मित्रांनो 5 येईल. बरोबर आहे. म्हणजे 5 आलं. हे इक्वेशन किती भेटलं, तिसरं इक्वेशन भेटलं. आता दुसऱ्या वेळेस एक वेळेस ऍडिशन केली मित्रांनो, आता एक वेळेस सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन बघा इकडं, सबट्रॅक्शन हा इथं लिहा. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. दुसरं इक्वेशन काय आहे 101 मोठे म्हणून घेतोय मित्रांनो. 201 x प्लस 99y इज इक्वल टू 501 झालेलं आहे. आता दुसरं काय आहे, पहिला काय 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 झालेलं आहे. मी सांगितलं होतं मित्रांनो सबट्रॅक्शन करता वेळेस सर्वांचे साइन चेंज करा. चेंज करा कसं, हे घ्या मायनस मायनस मायनस, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. बरोबर आहे. आता 101 मधून 99 गेले किती मित्रांनो 101 मधून तर 99 गेले किती 2. बरोबर आहे. इथे घ्या 2x. आता प्लस मायनस मायनस होते. बरोबर आहे. पण मोठी संख्या कोणती आहे 101, त्याचा साइन काय आहे मायनस. म्हणजे 101 मधून 99 गेले किती 2. y ला y तसंच तसं. 501 मधून 499 गेले किती मित्रांनो 2. बरोबर आहे. संपलं. आता काय करायचं लक्ष द्या. आता हे 2 2 2, आता ह्याला आपण मित्रांनो ह्याला 2 न डिवाइड करू शकता का, करू शकता. यस. मग घ्या मग डिवायडेड बाय 2 वी गेट. ह्याला 2 न जर समजा आपण डिवाइड केलं काय भेटन x मायनस वाय इज इक्वल टू 1. कितवं इक्वेशन भेटलं हे चौथं इक्वेशन. तिसरं आणि चौथ्याचं इक्वेशन बघा मित्रांनो लक्ष द्या. याचं आहे की नाही मित्रांनो y आणि y कोएफिशियंट किती आहे मित्रांनो 1 1 आहे. आणि साइन काय आहे प्लस मायनस. साइन जर डिफरंट असतील काय म्हणलं होतं मी ऍडिशन. मग ऍडिशन करून घ्या मित्रांनो कितव्याची चौथा आणि तिसरं ऍडिशन इक्वेशन लिहून घ्या इथं. ऍडिंग इक्वेशन काय घ्यायचं ऍडिंग इक्वेशन 3 and 4. बरोबर आहे. आता तिसरा आणि चौथा काय मित्रांनो x प्लस वाय. तिसरं इक्वेशन काय x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि चौथं काय x मायनस वाय इज इक्वल टू 1. बरोबर आहे. प्लस मायनस गेट कॅन्सल. x 2x इज इक्वल टू 5 आणि 1 6. तो x इज इक्वल टू 6/2 बेत्रिक 6. तर x इज इक्वल टू काय आलं मित्रांनो 3. मग x ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवून टाका आपल्याला y ची व्हॅल्यू भेटून जाईल. मग काय ठेवायचं पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन. किती आम्ही ठेवून टाकू तिसऱ्यामध्ये. तिसरं इक्वेशन काय x प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे ठेवून टाका 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. y ला y 5 मायनस प्लस इकडे गेलं काय झालं मायनस. तर y इज इक्वल टू 2. सोल्युशन काय आलेलं मित्रांनो सोल्युशन x, y काय 3, 2. बरोबर आहे. झालेलं आहे मित्रांनो. नोट किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नोट किंवा स्क्रीनशॉट करू शकता. झालं का. चला दुसरा पहा. चला क्वेश्चन दुसरा पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन असा सेम आहे मित्रांनो. सेम काय 49x मायनस
57y इज इक्वल टू 172. हे पहिलं इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन काय आहे? 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हे दुसरं इक्वेशन आहे. आता काय करायचं मित्रांनो, लक्ष द्या. मी काय म्हणलं होतं, जर एक्स वाय चे कोएफिशियंट समजा जर क्रॉस मध्ये जर सेम असतील तर काय करायचं, एक वेळेस ऍडिशन करायची आणि एक वेळेस सबट्रॅक्शन. बरोबर आहे. याची ऍडिशन करून घ्या मित्रांनो, ऍडिशन करून घ्या. 57 प्लस 49 किती होतात? 9 7 16. एकला एक, 4 5 5 10, 10 आणि 1 5 5 किती? 10. म्हणजे किती आलेले? 106. म्हणजे 106. एक्स ला एक्स मायनस मायनस किती? प्लस होते. पण मोठी संख्या कोणती आहे? 57. मग काय करायचं मित्रांनो, 57 प्लस 49 किती होतात? 106. बरोबर आहे. 106 y घेऊन टाका. आता 252 प्लस 172 किती होतात? 2 आणि 2 4, 2 2 4, 7 प्लस 5 12. पण 2 इथं वर येते. चला बरोबर आहे. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 424 आलेलं आहे. हे झालं. आता एवढा मोठा इक्वेशन मित्रांनो सॉल्व्ह करता येते का? करता येतं. काय म्हणलं मी? करता येतं. पण थोडं काय जाते, अवघड जाते. मग याला काय करायचं आपण? डिवायडेड बाय 106 वी गेट. आपल्याला काय मिळतं? लक्ष द्या. समजा जर आपण 106 ने मित्रांनो डिवाइड केलं तर काय भेटन? x ला x, मायनस ला मायनस, y ला y आणि 106 इथं डिवाइड केलं तर काय भेटन? 6 चौक 24 म्हणजे 4 येते मित्रांनो. तुम्ही एक वेळेस करून घ्या. 4 आलं. मग तिसरं इक्वेशन भेटलं. आता तर एक वेळेस सबट्रॅक्ट करून घ्या मित्रांनो. आता एक वेळेस आपण काय केली? ऍडिशन केली. दुसऱ्या वेळेस काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. मग काय इथं लिहा मग मित्रांनो, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम, दुसरं इक्वेशन मोठं आहे म्हणून 2 फ्रॉम 1. दुसरं इक्वेशन काय? 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. बरोबर आहे. आता पहिलं इक्वेशन काय? 49x काय? 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. मी काय म्हणलं होतं मित्रांनो, सबट्रॅक्शन करता वेळेस सर्व साइन काय करायचे? चेंज करायचे. बरोबर आहे. मग साइन चेंज करून घ्या. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस झालेलं आहे. आता काय? 57 मधून 49 गेले मित्रांनो, किती उरतात? 8 उरतात. बरोबर आहे. मग 8 घ्या. 8 ला 8, x ला x. मोठी संख्या कोणती आहे? 57. साइन कोणतं येणार? मग प्लस येणार. कारण की मोठ्या संख्येचं म्हणजे मोठ्या नंबरचं साइन काय मित्रांनो? प्लस. म्हणजे आन्सर मध्ये काय येणार? प्लस येणार. बरोबर आहे. तर मायनस प्लस मायनस, पण मोठी संख्या कोणती आहे? 57. साइन कोणतं आहे? प्लस. मग काय ना, सॉरी, मग काय येणार मित्रांनो? 57 मधून 49 गेले किती? 8. मग प्लस ला प्लस 8y इज इक्वल टू 252 मधून 172 गेले किती मित्रांनो? 2 मधून 2 0 आणि 5 मधून 7 गेले किती? जात नाही. पण इकडे घ्या हच्च्याला 1. इथे झाले 15, इथे झाले 7. मग काय करायचं? 15 मधून 7 गेले किती? 8. 1 ला 1 0 जशाच तसं. मग 0 घ्या की न घ्या, काय फरक पडालाय? काही नाही. बरोबर आहे. फरक पडतो जर इकडल्या साईडला असेल, राईट साईडला असेल मित्रांनो. बरोबर आहे. झालेलं 80. आता एवढं मोठं इक्वेशन मित्रांनो सॉल्व्ह करता येतं का? येतं. मग कसं करायचं? याला डिवाइड करायचं मित्रांनो 8 न. कसं? 8 ने डिवाइड केलं. डिवायडेड बाय 8 वी गेट. आपल्याला काय भेटतं मित्रांनो? समजा जर आपण 8 ने डिवाइड केलं तर काय? x ला x 8 ने डिवाइड केल्यानं कटून जाते 8 ते. प्लस ला प्लस, y ला y इज इक्वल टू 10. बरोबर आहे. हे झालं चौथं इक्वेशन. तिसरं आणि चौथ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये लक्ष द्या. तिसरं इक्वेशन काय आहे? y आहे. y चा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. आणि इथं मित्रांनो चौथ्या इक्वेशन मध्ये सुद्धा y चा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. पण साइन कसे आहेत मित्रांनो? डिफरंट आहेत. साइन जर डिफरंट असतील मित्रांनो काय करायचं? ऍडिशन करायचं. बरोबर आहे. एक वेळेस ऍडिशन करून घ्या. मग ऍडिंग इक्वेशन 3 and 4. तिसरं इक्वेशन काय? x मायनस y इज इक्वल टू 4.
चौथं इक्वेशन काय x प्लस वाय इज इक्वल टू 10 झालेले प्लस मायनस गेट कॅन्सल x प्लस 2x इज इक्वल टू 10 प्लस 4 14 तो x इज इक्वल टू 14/2 बेसती 14 x इज इक्वल टू 7 पुट द व्हॅल्यू ऑफ x ची व्हॅल्यू मित्रांनो कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवून टाका पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन किती मध्ये ठेवता चौथ्यामध्ये ठेवा सोपं आहे चौथं जे सोपं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ठेवून टाकायचं काय x प्लस वाय येतं अवघड मध्ये ठेवलं तरी येतं तसं काय नाही पण आपला वाय टाइम थोडा मित्रांनो वाचतो त्या एक्झाम मध्ये बरोबर आहे आता x ची व्हॅल्यू काय 7 प्लस ला प्लस y ला y 10 ला 10 तर y इज इक्वल टू 10 मायनस प्लस चे इकडे गेलं किती मायनस आलेले 7 तर y इज इक्वल टू किती आलेले 3 तर सोल्युशन काय आहे मित्रांनो आपलं सोल्युशन x, y x काय 7 y किती आहे 3 बरोबर आहे नोट करून घेऊ शकता प्रॅक्टिस सेट 1.1 फिनिश झालेले आहे चला नेक्स्ट मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.2 काढा पेजेस नंबर किती आहे मित्रांनो पेजेस नंबर 8 आहे काढा लवकर फास्ट प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट होणार आहे मित्रांनो आपलं घ्या प्रॅक्टिस सेट 1.2 पहिला क्वेश्चन काय कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन आपल्याला मित्रांनो आहे की नाही एक आपल्याला मित्रांनो कंप्लीट करायचे काही आपल्याला रिकामे बॉक्स दिले राहतात ते आपल्याला कंप्लीट करायचे राहतात काय लक्ष द्या पहिला क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन बरोबर आहे काय पहिले इक्वेशन काय मित्रांनो x प्लस y इज इक्वल टू 3 दुसरं इक्वेशन काय x मायनस y इज इक्वल टू 4 ही दोन इक्वेशन झालेले आहेत आपल्याला काय दिलेलं आहे बॉक्स दिलेला आहे कसा आहे बॉक्स लक्ष द्या हे एक बॉक्स आहे दुसरा एक बॉक्स दिलेला आहे याच्यामध्ये असे x चा एक कॉलम y चा कॉलम आणि x y चा बरोबर आहे असंच काय हा ठीक आहे x चा एक कॉलम y चा एक कॉलम x, y चा x y x, y झालेलं आहे x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे मित्रांनो 3 दुसरीकडे दिलेली आहे इथं 5 आणि इथं दिलेली आहे 3 हे दुसऱ्या ग्राफ मध्ये मित्रांनो इथं दिलेली व्हॅल्यू आपल्याला x y x, y इथं x ची व्हॅल्यू दिलेली आहे इथं y ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 x ची दिलेली आहे -0 मायनस किती -1 आहे -1 आणि तिसरा बॉक्स तर त्याने सोडून दिलेला आहे 0, -1 आपल्याला किती बॉक्स फिलअप करायचे मित्रांनो 1 2 3 4 5 6 1 2 3 4 6 4 10 बॉक्स मित्रांनो आपल्याला फिलअप करायचे नाही 11 बॉक्स फिलअप करायचे लक्ष द्या काय म्हणलेलं आहे ना x प्लस y इज इक्वल टू 3 फर्स्ट इक्वेशन आहे दुसरा इक्वेशन काय x मायनस y इज इक्वल टू 4 दोन इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला पहिल्या इक्वेशनच्या किमती दिलेली x ची y ची काढायची तर x y ची लिहून टाकायची तसंच दिलेले तर लक्ष द्या इकडे कसं करायचं x प्लस y इज इक्वल टू 3 हे झालं आपलं त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू किती आहे 3 ला 3 प्लस ला प्लस y इज इक्वल टू 3 तर y ला y जशाच तसं इज इक्वल टू ला 3 प्लस इकडे काय आहे मित्रांनो मायनस बरोबर आहे तर y इज इक्वल टू किती झालेलं आहे 0 बरोबर आहे तिथं y चं काय लिहून टाकायचं 0 तर x, y काय लिहिलं मित्रांनो आपण
3,0 दॅट्स इट, झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. बरोबर, लक्ष द्या इकडं, x प्लस वाय इज इक्वल टू 3. तर x ला आपल्याला x काढायचे, म्हणजे x ला जशाच तसं प्लस ला प्लस, y किती दिले 5 इज इक्वल टू 3. बरोबर आहे. ते x इज इक्वल टू 3 प्लस इकडे काय होईल मायनस. बरोबर आहे, 3 मायनस 5. तर x इज इक्वल टू 3 मधून 5 जातात काय, जात नाही, पण 5 मधून 3 जातात काय, x करेक्ट. 5 मधून 3 गेले 2, पण मोठी संख्या कोणती आहे 5, त्याचं साइन कोणते मायनस, मग मायनस देऊन टाका, झालं. x चं काय आलेलं आहे -2, म्हणजे x, y काय मित्रांनो आपलं -2,5. बरोबर आहे. आता काय ते दिलेले आहे, y ची दिलेली आहे, तर y ची घेऊन टाका. x प्लस वाय इज इक्वल टू 3. x जशाच तसं, तर y किती दिले 3 इज इक्वल टू 3. तर x इज इक्वल टू 3 प्लस काय होईल इकडं मायनस, तर 3 इज इक्वल टू 3 मायनस 3 0. तर x इज इक्वल टू 0. तर काय x काय मित्रांनो आपलं 0 घ्यायचं. तर x, y काय 0,3 झालं, दॅट्स इट. आपलं पहिलं इक्वेशन झालं. आता दुसरं इक्वेशन. दुसरं इक्वेशन लक्ष द्या, y दिलेलं आहे 0. दुसरं इक्वेशन काय, x मायनस वाय इज इक्वल टू 4. बरोबर आहे. तर y किती 0, तर x जशाच तसं मायनसला मायनस, y किती 0 इज इक्वल टू 4. तर x इज इक्वल टू 4 जशाच तसं, तर इकडे मायनसचं प्लस होते, म्हणजे प्लस 0. तर x इज इक्वल टू किती आलेलं आहे 4. बरोबर आहे. तर x चे इथं ठेवून टाका 4. तर x, y किती 4,0. तर झालं. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, x किती दिलेलं आहे -1. तर x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर x चं काय -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. तर मायनस वाय ला जशाच तसं इज इक्वल टू ला इज इक्वल टू 4, मायनस इकडे गेल्याने काय होईल प्लस. बरोबर आहे. तर मायनस वाय जशाच तसं 4 प्लस 1 5. तर y इज इक्वल टू इथं मायनस इकडे काय होईल -5. दॅट्स इट. तर y इज इक्वल टू -5. तर x, y किती -1, -5. आपल्याला अजून एक काय दिलेलं आहे, जशात इथं सोडून दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे x, y काय तर 0, -4 झालेलं आहे. नोट किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. झालं, चला ठीक आहे. तर दुसरा क्वेश्चन. जर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना